sir. Okay, now let me repeat. चला सांगा पहिल्यापासून मला. What we are considering? We are considering which quadrant? First quadrant. कोणता quadrant आपण विचारात घेतो सांगा? First quadrant. बरोबर आहे. त्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत? HP बरोबर ना? Yes, sir. नंतर हे कुठलं प्लेन आहे? VP. VP. आणि दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे काय असेल? XY line. XY लाईन मध्यभागी बरोबर आहे. हा Yes, फर्स्ट sir. क्वाड्रंट आपल्याला समजण्यासाठी आपण थोडस रोटेट करून घेतलाय बरोबर. Yes, sir. ओके, त्याच्यानंतर आपण काय कन्सिडर केलं बघा. HP, VP, XY लाईन. वी आर कन्सिडरिंग पॉइंट A बरोबर आहे. जो ह्या चॉकचा टिप आहे त्याला काय म्हणलं आपण? पॉइंट A म्हटलं बरोबर आहे. Yes. नेक्स्ट एक रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केला जो VP ला परपेंडिक्युलर आहे बरोबर आहे. मग तो काय करेल तर या पॉइंटची इमेज घेऊन असा VP पण देतो आणि इथे एक व्ह्यू मिळतो. तो कोणता व्ह्यू असेल? Front view. फ्रंट व्ह्यू असेल. इन द सेम वे टॉप व्ह्यू जर पाहिजे असेल तर तुम्ही वरून पाहिलं. इज इट करेक्ट? पुन्हा एक रे ऑफ लाईट आला, या पॉइंटची इमेज घेतली, तो इथपर्यंत गेला आणि इमेज तुम्हाला कुठे मिळाली? Top view. HP मध्ये मिळाले, ज्याला नाव काय दिलं आपण? टॉप व्ह्यू. इज दॅट करेक्ट? Yes. पण हे जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे बरोबर, 3 डायमेन्शन आहेत ना. कोणते कोणते? लेंथ, विड्थ आणि हाईट. Height. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला काय करायचंय? ड्रॉइंग आपण ऍक्च्युली पेपर वरती काढणार, त्यामुळे 2 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून आपण काय केलं तर VP आहे असं ठेवलं बरोबर ना. Yes. पोझिशन बघा, फ्रंट व्ह्यू कुठे मिळालाय? VP. VP मध्ये. आणि टॉप व्ह्यू कुठे मिळालाय? HP. HP बरोबर आहे. म्हणून काय केलं, VP ची पोझिशन आहे अशी ठेवली आणि HP ला 90 डिग्री मधून रोटेट केलं. कसं? क्लॉकवाईज तुमच्या बाजून पाहिलं तर. आता हे HP जर असं आपण रोटेट करत गेलो, आफ्टर 90 डिग्रीज रोटेशन काय होईल? HP आणि VP हे एकाच रेषेत येतील. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. ते स्ट्रक्चर जर तुम्ही आता पाहिलं तर काय काय दिसतं सांगा? XY लाईन दिसते बरोबर आहे. Yes. XY लाईनच्या वरती कोणतं प्लेन आलं सांगा? VP. XY लाईनच्या वरती कोण आहे? VP. बरोबर आहे. XY लाईनच्या खाली कोण आहे? HP. HP बरोबर आहे. VP मध्ये कोणता व्ह्यू मिळालाय? Front view. HP मध्ये कोणता व्ह्यू मिळालाय? Top view. Top view. आता हे 2 व्ह्यू जर तुम्ही जॉईन केले तर ते एकाच स्ट्रेट लाईन वरती असतील बरोबर आहे. Yes. बरोबर आहे. आणि ही स्ट्रेट लाईन कशी असेल? XY लाईनला परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर हे जे सध्या आपण पाहतोय त्याला काय म्हणतात? प्रोजेक्शन्स ऑफ पॉइंट इन द फर्स्ट क्वाड्रंट. काय काय केलं समजलं? Yes. तर आता ते रे ऑफ लाईट वगैरे सगळं विसरून जावा. स्टेप बाय स्टेप. प्रोजेक्शन ऑफ पॉइंट मीन्स द कॉम्बिनेशन ऑफ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. चला कंटिन्यू. इथपर्यंत समजलंय? कॉम्बिनेशन ऑफ फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू याला काय म्हणायचं? प्रोजेक्शन ऑफ पॉइंट म्हणायचं. ठीक आहे. मग प्रोजेक्शन मध्ये काय काय असतं सांगा? तर सर्वात महत्वाचा रेफरन्स असतो. रेफरन्स पासून सुरुवात करावी लागेल बरोबर ना. तर रेफरन्स लाईन असते ज्याला आपण म्हणतो XY लाईन. XY लाईनच्या वरती कोण असतं? VP. XY लाईनच्या खाली कोण असतं? HP. VP मध्ये फ्रंट व्ह्यू मिळतो, त्यामुळे फ्रंट व्ह्यू कसा असेल? अबोव XY बरोबर आहे. Yes. HP मध्ये मिळतो टॉप व्ह्यू, तो असेल बिलो XY. इथपर्यंत डाऊट आहे? No, sir. Next point, front view and top view lie on the same line which is perpendicular to XY. Front view and top view lie on the same line which is perpendicular to XY, and this is called as, एक मिनिट नाव लिहून दाखवतो, प्रोजेक्टर or
प्रोजेक्शन लाईन. XY ला परपेंडिक्युलर एक लाईन असते ज्याला आपण काय म्हणतो, प्रोजेक्टर किंवा प्रोजेक्शन लाईन म्हणतो. ठीक आहे. आणि हा कसा असतो, परपेंडिक्युलर टू XY. ओके. डिस्क्रिप्शन अजून थोडस फाईन ट्यून करतो. ठीक आहे. So right now what we are seeing represent the projections of point in the first quadrant. ठीक है. It consists of XY line, VP which is above XY, HP which is below XY. First of all, draw a projector which is perpendicular to XY. पहिल्यांदा काय काढायचा, एक प्रोजेक्टर काढायचा. या प्रोजेक्ट वरती अबव XY कोण असेल, फ्रंट व्ह्यू. बिलो XY कोण असेल, टॉप व्ह्यू. इथपर्यंत काय डाऊट आहे का? नो सर. No. नो सर. ठीक आहे. नेक्स्ट. नाउ लेट अस टॉक अबाउट द डिस्टन्सेस. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण फर्स्ट क्वाड्रंट आहे असा ओरिजिनल पोझिशन मध्ये कन्सिडर केलाय. काय काय आहे सांगा. हॉरिझॉन्टल पे HP. HP. हे कोण, VP. आणि हे कोण आहे. रेफरन्स लाईन XY. आता पॉइंट कुठला दाखवलाय, ए, बरोबर ना. यस. हा. ठीक आहे. तर आता पॉइंटचं नाव जर दाखवायचं असेल तर कॅपिटल लेटर मध्ये दाखवतात. पॉइंटचं नाव काय असेल, कॅपिटल ए असेल. हे स्टँडर्ड नोटेशन मी तुम्हाला सांगतोय. पॉइंटचं नाव कसं दाखवणार, कॅपिटल ए. फ्रंट व्ह्यू जो आहे तर तो स्मॉल लेटर आणि त्याला डॅश म्हणजे काय झालं, ए डॅश. आणि टॉप व्ह्यू जो आहे तो स्मॉल लेटरनी म्हणजे ए. तर फ्रंट व्ह्यू साठी नोटेशन काय असेल, डॅश, ए डॅश. आणि टॉप व्ह्यू साठी स्मॉल लेटर. जर पॉइंट पी असेल तर काय येणार, पी डॅश अँड पी. क्यू असेल तर क्यू डॅश अँड क्यू. इज दॅट क्लिअर? यस. ओके. तर सांगा कॅरेक्टरिस्टिक्स काय असतं, ए डॅश अँड ए लाय ऑन द सेम प्रोजेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू XY. ठीक आहे. आता आपण या डिस्टन्स विषयी चर्चा करूया. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स. चालेल, शॅल वी कंटिन्यू? यस. ओके. आता पुन्हा एकदा आपण आहे त्या स्ट्रक्चर मध्ये आलोय. पॉइंट ए म्हणजे काय, टिप ऑफ द चॉक आहे, बरोबर आहे. आणि त्याची इमेज इथं कोण आहे, फ्रंट व्ह्यू. समजतंय ना. त्याच पद्धतीनं टॉप व्ह्यूचा जर विचार केला तर हे किती मॅच होईल मला माहित नाही. तर तुम्ही आता वरून बघता असं बघा, हा पॉइंट ए आहे आणि हा कोण झाला त्याचा टॉप व्ह्यू. इज दॅट क्लिअर? यस. यस सर. ठीक आहे. आता फर्स्ट क्वाड्रंटचं डिस्क्रिप्शन काय आहे सांगा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एखादा पॉइंट असतो म्हणजे तो कसा असतो, अबव HP, Above Front VP. in front of front of VP. VP. ठीक आहे. थोडस आता मला नोटबुक खाली ठेवावं लागेल. स्क्रीन ऍडजस्ट झाल्यानंतर मला सांगा. दिसतंय सर्वांना HP VP? यस सर. Yes. सर. थोडस समजावून घ्या. तर काही इलाज नाहीये, जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न चाललाय आपला. ठीक आहे. आता बघा, हा जो पॉइंट आहे ए, याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगितलं. समजा 20 mm अबव HP. दिसतंय सर्वांना डिस्टन्स? यस सर. 20 mm अबव HP. आणि इन फ्रंट ऑफ VP समजा तो आहे 15 mm. दिसतंय हे डिस्टन्स सर्वांना? यस सर. हाताने दाखवलंय. 20 mm. 20 Above mm कसं आहे, Above HP च्या वरती. आणि 15 mm कसं आहे, in front of इन फ्रंट ऑफ VP. ठीक आहे. आता थोडस डेमॉन्स्ट्रेशन आपण अजून एकदा बघूया. ठीक आहे. आता मला सांगा 20 mm अबव HP हे डिस्टन्स आहे, बरोबर आहे. यस. हे डिस्टन्स तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसून येईल का टॉप व्ह्यू मध्ये दिसून येईल? फ्रंट व्ह्यू Front मध्ये. view. टॉप व्ह्यू मध्ये. नाही Front नाही, view. पुन्हा एकदा प्रश्न व्यवस्थित Front समजून घ्या, view. कुठलीही गडबड नाहीये. 20 mm अबव HP हे डिस्टन्स आहे. ठीक आहे. हे डिस्टन्स तुम्हाला समोरून बघितल्यावर दिसेल का वरून बघितल्यावर दिसेल? 20 mm हे. समोरून. समोरून. अरे, हे डिस्टन्स बाळांनो समजावून घ्या. हे डिस्टन्स हे दिसतंय का माझ्या दोन
बोटामधलं डिस्टन्स वरून वरून समोरून दिसतंय का वरून दिसतंय? वरून दिसतंय. अरे काय अवघडच आहे की. समोरून दिसतंय सर. अरे हे अंतर जे आहे सर. दिसतंय का? इथून ते इथपर्यंत अंतर हे समोरून. हे वरून दिसेल ना. साधी गोष्ट आहे. कुठे गेला पेन माझा? पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. ह्या पेनची हाईट समोरून दिसते का वरून दिसते? समोरून. वरून दिसते. समोरून. समोरून. समोरून सर. फ्रंट साइड न दिसते ना. फ्रंट साइड. येस ठीक सर. येस सर. आता या पेनची लेंथ जी आहे ती आता समोरून दिसेल का वरून दिसेल? वरून. 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 ठीक आहे. आता व्ह्यूच्या भाषेमध्ये बोलूया. This height, is it visible in the front view or top view? Front view. Front view. Front view. बरोबर आहे? And this length, is it visible in the top view or front view? Top view. Top view. Top view. ठीक आहे. टॉप व्ह्यू. तर आपण त्या पॉइंटचा डिस्टन्स आहे हा पॉइंट समजतंय ना. येस सर. या पॉइंटचं डिस्टन्स आपण हे डिस्टन्स किती घेतलंय सांगा? 20. येस और नो? Yes, sir. Yes, sir. तर हे डिस्टन्स Yes, कसं आहे? अबव HP. हे झालं 20. तर हे कुठून दिसणार आहे? Front. फ्रंट व्ह्यू Front view. मध्ये. क्लिअर? Yes. Yes, sir. येस और नो? येस सर. येस सर. मी ह्या डायग्राम मध्ये अजून ऍड करतो. 20. हे डिस्टन्स किती आहे? 20. समजतंय ना. Yes. येस सर. Yes, sir. त्यामुळे लक्षात ठेवा डिस्टन्स अबव HP असं जर डिस्टन्स असेल HPच्या वरचं डिस्टन्स इज सीन इन द फ्रंट व्ह्यू आणि हे मार्क कुठं करतो आपण? अबव XY. इज दॅट क्लिअर? येस. Yes. येस सर. डिस्टन्स अबव HP हे कुठं दिसतं? फ्रंट व्ह्यू मध्ये. आणि मार्क कुठं करायचं? अबव XY. अबव XY. व्हेरी गुड. ठीक आहे. आता 15 mm इन फ्रंट ऑफ VP. VP पासून समोर म्हणजे तुमच्या बाजूला. समजतंय ना. Yes, sir. हे Yes, डिस्टन्स किती सांगितलं तुम्हाला? 15 सांगितलं बरोबर ना. Yes, sir. हे डिस्टन्स आता टॉप व्ह्यू मध्ये दिसेल बरोबर आहे. Yes. 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 टॉप व्ह्यूचं लोकेशन कुठे आहे? बिलो XY बरोबर ना. Yes. Yes, Yes sir. sir. Yes, sir. बघा पुन्हा एकदा सांगतो. डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP विल बी सीन इन द टॉप व्ह्यू. डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP. समजतंय ना. हे डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP असं आहे. समजतंय ना. Yes sir. येस और नो? हे वरूनच दिसणार ना टॉप व्ह्यू मध्ये. Yes. Yes. Yes Yes, sir. sir. हा मग टॉप व्ह्यू मध्ये म्हणजेच कुठे दिसणार ते? बिलो XY. इज दॅट क्लिअर? Yes sir. Yes sir. हे जे डिस्टन्स आहे 15 mm बिलो XY हे कुठे येईल? हे काय असेल ऍक्च्युली? इन फ्रंट ऑफ VP असेल. आणि आपण मार्क कुठे केलंय? Below XY. XY. म्हणजे बघा डिस्टन्स अबव HP इज मार्क्ड. Front view. डिस्टन्स अबव HP इज मार्क्ड इन फ्रंट Above व्यू XY. अबव XY. बरोबर आहे ना. In अँड front. डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP. डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP हे कुठे दिसणार आहे? वरून टॉप व्ह्यू मध्ये बरोबर ना. Top view. आणि ते कुठे मार्क केलं आपण? Below XY. बिलो XY. समजतं ना. Below हे XY. डिस्टन्स असं बाबा फार पाप केला मी मागच्या वर्षी. ग्राफिक्स आणि मेकॅनिक्स दोन्ही अवघड विषय शिकवतो का नाही. हे डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP आहे ना. बरोबर आहे की नाही. Yes sir. हे वरून दिसतंय आणि ते आफ्टर रोटेशन कुठे केलं? असं रोटेट केल्यावर बिलो XY. Below इज दॅट XY. क्लिअर? Yes sir. Yes, sir. दिस इज अबाउट प्रोजेक्शन्स ऑफ पॉइंट इन द फर्स्ट क्वाड्रंट. इथपर्यंत समजलंय? Yes. Yes, sir. मग आपण ड्रॉ केलेलं अवेलेबल आहे का? गेलं. ठीक आहे असू द्या. पुन्हा एकदा ड्रॉ करूया.
हे कोणतं प्लेन झालं सांगा? HP, बरोबर आहे ना? Yes, sir. Yes. हे काय झालं? VP, बरोबर आहे ना? Yes. I'll write the names HP, VP, आणि ही कोणती लाईन आहे सांगा? XY line. XY लाईन. XY. ठीक आहे. आता आपण कन्सिडर काय करतो? एक 5 मिनिट एक्सटेंड करावं लागेल बाळांनो, नाही लाज आहे, कारण हे आता नाही एक्सप्लेन केलं तर मग परत उद्या पहिल्यापासून HP VP डेमॉन्स्ट्रेशन करावं लागेल. नको ते? Okay. वा, पॉइंट दिसला सर्वांना? Yes. वा वा वा, जमायला लागलं म्हणा सरांना. So this is point A under consideration. What is the description of this point? 20 Oh. mm above 20 mm above HP, 15 mm and 50 in front mm of. in front of VP. VP. म्हणजे बघा, तुम्हाला समजण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती सांगा? 20. 20 mm. 20 mm. आणि इथून ते इथपर्यंत किती आहे? 15 15. mm. Is that clear? Yes. Yes. Yes, sir. ओके. मग आपण कन्सिडर काय करतोय सांगा? तर फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, बरोबर आहे ना? Yes. ऑब्झर्वर कुठून पाहतोय? या दिशेने पाहतोय. दिस इज कॉल्ड एज डायरेक्शन ऑफ विजन. करेक्ट? Yes. डायरेक्शन ऑफ विजन. कोणत्या दिशेने पाहतोय ती दिशा, थोडक्यात सोप्या भाषेत. बरोबर आहे? मग काय होईल? पॉइंट ए पासून, सॉरी, पॉइंट ए पासून असा एक रे ऑफ लाईट निघेल, बरोबर ना? Yes, sir. आणि इथं तुम्हाला काहीतरी इमेज मिळेल. इज दॅट करेक्ट? Yes, sir. Yes. आता ही जी इमेज आहे, दिसते इमेज? ठिपका दिसतोय का? मोठा काढू दे जरा. दिसला आता? So Yes, this has to be image. okay, it is image, but technical Yes. terms it is called as front Yes. view. Front view image. बरोबर आहे? आणि त्यासाठी नोटेशन काय वापरतो आपण सांगा? A A dash. dash. A dash. काय डाऊट आहे का इथपर्यंत? No. No, sir. No, sir. नाही. आणि हे जे ब्ल्यू कलरची लाईन आहे ते ऍक्च्युअली कोण आहे? प्रोजेक्टर और प्रोजेक्शन लाईन. आठवलं का? Yes, sir. Yes. पॉइंट पासून रेफरन्स पर्यंत, रेफरन्स प्लेन पर्यंत जी लाईन आहे ब्ल्यू कलरची, दिसते ना सर्वांना? Yes. त्याला काय म्हणतात? प्रोजेक्टर और प्रोजेक्शन लाईन. Line. ठीक आहे. सॉरी बाळांनो, पण आता मी थांबू शकत नाही. यू कॅन अंडरस्टँड किती कसरत करावं लागते. एवढं कम्प्लीट डेमो देतो आणि थांबतो. आता टॉप व्ह्यू पाहायचा. टॉप व्ह्यू साठी ऑब्झर्वर कोणत्या दिशेने पाहणार आहे सांगा? Downward. तो वरून पाहतो असं, बरोबर ना? Yes. Yes. Yes, sir. टॉप व्ह्यू साठी ऑब्झर्वर कुठून पाहिलं? वरून पाहिलं, बरोबर आहे? Yes. पुन्हा एकदा काय होईल सांगा? तर एक रे ऑफ लाईट या पॉइंट पासून निघाला. एक सेकंद. रे ऑफ लाईट आता इथून निघाला, बरोबर आहे का? Yes, sir. Yes. तो HP पर्यंत येणार. इज दॅट करेक्ट? Yes. Yes, sir. आणि इथं तुम्हाला काय मिळेल सांगा? Top view. Top view. You will get top view of the point. दिसलं टॉप व्ह्यू?
Yes, sir. Yes, sir. So this is called as top view of the point आणि नोटेशन काय त्याला स्मॉल A. ए. बरोबर आहे. मग आता प्रॉब्लेम काय झाला सांगा. तर हे जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, हा पॉइंट कॅपिटल ए, तो एरोच्या खाली गेला होता. पॉइंट कॅपिटल ए, नोटेशन लक्षात येते ना. आता प्रॉब्लेम काय झाला सांगा. तर हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, बरोबर ना. याला 2 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून काय केलं, HP 90 clockwise. HP क्लॉकवाईज रोटेट केलं. किती अँगल मधून, 90 degree. 90 degree. 90 डिग्रीज मधून. बरोबर आहे. तुम्हाला सांगा आफ्टर रोटेशन जी सिच्युएशन होईल ती मी तुम्हाला पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवतो. टाइम मॅनेजमेंट कळतं पण आता इलाज नाही हा कारण हे सगळं उद्या नको. तर रोटेट केल्यानंतर जो सिनारिओ असेल तो आपण इथे ड्रॉ करतोय. ठीक आहे. तर इथं कोण असेल, आता जे ड्रॉ केलं ते कोण आहे सांगा. XY line. Y line. आता जे ड्रॉ केलं ते आहे आफ्टर रोटेशन. इमॅजिन होतं ना, काय सांगतो बाळांनो. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. XY लाईनच्या वरती कोण आहे, VP. VP, बरोबर ना. Yes, sir. XY लाईनच्या खाली कोण असेल, HP. HP आहे. व्हेरी गुड. बरोबर आहे. त्यानंतर आता ह्या ब्ल्यू कलरची लाईन दिसतात का सर्वांना. Yes, sir. Yes, sir. बरोबर ना. तर आफ्टर रोटेशन ही ब्ल्यू कलरची लाईन इथे येईल, बरोबर आहे ना. ही लाईन येस ऑर नो, इमॅजिन होतंय का. आणि Yes. ही जी लाईन आहे ही काय होईल, अशी खाली जाईल. इज दॅट क्लिअर, येस ऑर नो. Yes, sir. Yes, sir. सो काय पण आले, ग्राफिक्सचं लेक्चर ऐकायला चांगलं चाललंय म्हणून. बरोबर ना, समजतंय ना. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, हरकत नाही. ओके. तर हे जे ब्ल्यू कलरची लाईन आहे त्याला नाव काय ते सांगा. A dash. A. नाही नाही, ब्ल्यू कलरची लाईन ही कोण आहे. Projector line. Projection line. This is called as projector or गाईला बहुतेक फ्रंट व्ह्यू दिसत नाही. सर शिकवताना दिसत नाहीत म्हणून नाराज आहे. दिस इज कॉल्ड एज प्रोजेक्टर और प्रोजेक्शन लाईन. ब्ल्यू कलरची लाईन समजताय. Yes, sir. Yes, sir. ओके. देन इथे एक व्ह्यू मिळेल असं पॉइंटचं, बरोबर आहे का. Yes. दिसलं सर्वांना, रेड कलरचा डॉट काढला तर तो Yes. काय आहे, ए डॅश. A dash. म्हणजेच कोण आहे तो, FV. फ्रंट Top व्ह्यू. View. ठीक आहे. आणि एक्स च्या खाली कोण आहे, ए. A. Top view. Top जो view. बेसिकली A. कोण आहे, Top टॉप व्ह्यू. Top view. ठीक आहे. नेक्स्ट, डिस्टन्स अबव HP किती घेतलं होतं आपण, 20. 20 कुठे mm. दिसणार आहे तुम्हाला, Below XY. front. अबव HP हे दिसतोय अबव XY, बरोबर आहे की नाही. Yes, sir. Above X. Yes, sir. Above XY. अबव HP कुठे दिसेल, अबव XY. मग एक्सप्लेन केलं, कन्फ्युज होऊ नका. डिस्टन्स इन फ्रंट ऑफ VP 15 घेतलं होतं, बरोबर आहे का. Yes. ते कुठे दिसणार आहे, Yes, sir. Below X. Below Below XY. XY. Below X. इज दॅट क्लिअर. Yes, sir. Yes, sir. याचा एक स्नॅपशॉट घ्या छानपैकी आणि उद्या आपण कंटिन्यू करूया. नॉर्मली बेसिक, एक मिनिट, पुढचं लेक्चर कुठलं आहे बरं, M2. 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 ठीक आहे. तर
मला वाटतं एक 8 मिनिट आहेत. याचा एक स्नॅपशॉट घ्या. उद्या आपण हे कंटिन्यू करूया. चालेल? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Okay, Yes, please save this image. And I hope we are doing something good. काहीतरी ठीक चाललं असं वाटतंय ना? हॅलो, Yes, जे बोलतो ते समजतं ना बाळांनो, काय शिकवतोय ते? Yes, sir. yes, sir. Yes, sir. आय मस्ट टेल यू, 2003 पासून हा सब्जेक्ट मी शिकवतोय, 18 वर्ष झाली. बट दिस टाइम आय नीड मॅक्सिमम एनर्जी फॉर टीचिंग. म्हणून मला खूप क्युरियोसिटी आहे स्टुडंटना समजते किंवा नाही याचं. सो आर यू कम्फर्टेबल? प्लीज रिप्लाय. Yes, sir. Yes, sir. हा प्रश्न मी खूप Yes, sir. विचारणार, कारण मला स्वतःलाच त्रास होतोय. क्लासमध्ये असलं तर काहीच विषय नव्हता. ठीक आहे, अटेंडन्स घेतो मी. 1-2 मिनिट थांबा. बॉटमला कोणकोणते आहेत? 5, 8, 10, 16. सगळ्यांनी एकदा अनम्यूट करा आणि परत म्यूट करा, म्हणजे रोल नंबर सिरियल येतील. अनम्यूट करा, लगेच म्यूट करा. रोल नंबर मी नोट करून घेतो. वेट फॉर 1 मिनिट. ठीक आहे, स्नॅपशॉट घेतलेले आहेत मी. शॅल वी स्टॉप हिअर? Yes, sir.